व्यक्तीला कॉल केला आहे ती सध्या व्यस्त आहे. हॅलो. पोचलात? कुठे? घरी. आता घरीच पोहोचणार ना, आणखी कुठे जाणार? तुम्ही रागवलात ना माझ्यावर? नाही, आवाजावरून तरी तसंच वाटतंय. तुमच्यावर नाही रागवलो, मग कुणावर? स्वतःवरतीच रागवलोय. नाही, तुमची काही चूक नाही आहे यात. खरं तर तुम्ही माझ्यावरच रागवलं पाहिजे. तुमची तरी काय चूक आहे? हे जे काय म्हणजे माझी आई. आपण त्याविषयी नको बोलूया. ओके. ओके? हो ओके. बर. काढा घेतलात? विसरलो. थांबा जरा, कोणीतरी आलंय, बघतो. दादा काढा. कशाला? ते वहिनींनी तुम्हाला द्यायला सांगितलंय. नकोय मला. तुम्ही त्यांना फोन करून सांगता का हे? त्यांच्याशीच बोलतोय फोनवर. प्लीज सांगा ना मग त्यांना. ठेवते मी इकडे. काढा कशाला? घशाला. हा? अहो तुमचा घसा खवखवत असतो ना सारखा, प्लस ऍसिडिटी मायग्रेन होतं, त्यासाठीही बरा आहे तो. तुम्ही नका करत जाऊ सगळं. का? मला सवय होईल. मग होऊ दे की. आज तुम्ही आहात हो, पण उद्या? उद्या काय? उद्या आपलं जर काही पुढे मागे झालं तर? पुढे मागे म्हणजे? आता हे आधीर आणि रोहनचं बघा ना. नाही एक मिनिट, मला नाही कळलं. त्यांचं काही अपडाऊन झालं की मग काय होईल? आपलं पण. आपलं पण काय? तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती मला. आपण बोललो यावर. त्यांचं नातं जोवर आहे तोवर. म्हणजे आपल्या नात्याला काहीच अर्थ नाहीये. हे बघा, असं नव्हतं म्हणायचं मला. ते मैत्री आणि गुलाब वगैरे ते काय होतं मग? मैत्री राहील की, पण नवरा बायको म्हणून. मैत्री होण्याआधी नवरा बायको झालोय आपण. मान्य आहे मला. आणि मैत्री आपण गुलाब देऊन साजरी केली ना. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण लग्नही केलं. सो त्या कशालाच तुमच्या लेखी अर्थ नाहीये का?